आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल होऊन ढोल पथकातील 7 जणांना गाडीने चिरडले। यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीररीत्या जखमी झाले। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल करत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आयोजक देवराव लांडे यांना अटक करण्यात आली आहे। आज जुन्नर येथे देवराम सखाराम लांडे यांनी जी मिरवणूक काढली होती त्या मिरवणुकीमध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। सदर घटनेमध्ये 5 ते 6 सदर घटनेमध्ये जी डीजेची जी गाडी होती त्या गाडीच्या खाली येऊन एक इसम हा मयत झालेला आहे आणि 6 जण जखमी झालेले आहेत। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आहेत। त्या 4 आरोपीपैकी जे मुख्य आरोपी आहेत आयोजक देवराम सखाराम लांडे व त्याच्यासोबत आणखी एक आरोपी आहे जो डीजेच्या गाडीचा चालक होता। त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने जी योग्य कायदेशीर प्रक्रिया करण्यात होती ती करण्यात आलेली आहे। याबद्दल फिर्यादी आणि त्याचे कुटुंबीय यांना देखील योग्य ती माहिती देण्यात आलेली आहे। धन्यवाद। जमाव खरं तर खूप प्रक्षोभक आहेत, त्यांना या निमित्ताने काय आवाहन करावं? जमावाला आमचं आवाहन आहे की जी योग्य कायदेशीर कारवाई होती ती पूर्णपणे करण्यात आलेली आहे। पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे। कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, तपास चालू राहील। योग्य तपास करून आम्ही त्याच्यात लवकरात लवकर दोषारोप देखील सादर करू। परंतु जी जनतेची मागणी आहे की आमच्यासमोर आरोपी आणावा तर ते तसं करता येत नाही, ते सुरक्षित दृष्टीनं आणि ते कायदेशीर देखील नाही। त्याच्यामुळे तशी मागणी त्यांनी कृपया करू नये असं आम्ही त्यांना आवाहन करतो आणि कृपया त्यांनी पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे। सर, यामध्ये कोणकोणती कलमं आपण ॲप्लिकेबल केलेली आहेत? याच्यामध्ये BNS कलम 105, 110, 223, 35, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 आणि मोटर वाहन अधिनियम 134 अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।